पण SCT वैदिक मध्ये ना सर लक्ष्मी प्राप्त आहे. वा पहिली गोष्ट वा 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 वा. आम्ही केमिकल खूप केलं पण कधी पैसा चावडा पाहिजे तेवढा नाही किती पाहिला. वर्ष केमिकल शेती केली? सर आता माझं वय जवळपास 26-27 आहे. मी 8-9-10 वर्षापासून शेती करतोय. पहिल्यापासून शेती त्याची 10 वर्ष शेती केली केमिकलवर, काही राहिलं नाही. नाही राहिलं काही. आणि SCT वैदिक 3च वर्ष केली. 3च वर्ष केली. त्याच्यात लक्ष्मी प्राप्त जास्त आहे माणसाला. तर नाही शेतीवर लग्न झाले आता. वाह क्या बात है. 80 गुंठ्यावर 100 गुंठे विकत घेतली. म्हणजे लोकांचं 10 एकर पिकत नाही तेवढं तुम्ही 2 एकर ऊस बघण्यासाठी बसलोय तुमचा, बरोबर ना? काय वेगळे पण काय ऊसामध्ये तुमच्या? 6 इंचाचा जो पेर आहे जास्त आहे. 7 इंचापर्यंत पेर आहे. आणि जाडी किती त्याची? जाडी एक स्टम असं वाटतं बांबूची. बांबू असं वाटतं ना? बांबूचं बेट लावले. बांबूचं बेट लावले ऊस आहे. वर्षभर 12माही पाण्याची व्यवस्था असेल हा भाग. त्यात जमीन काळी म्हटल्यावर तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, सोन्याचा चमचा घेऊन शेतकरी जन्माला येतात. काळी आईची, बरोबर आहे. हो. नर्सरीची गाडी चालली समोरून हो. सर, ती जर गाडी जर पाहिली तर मी रस्त्याने येताना म्हणत होतो की नर्सरीवाले मजेत आहे आणि त्यांची नर्सरी घेऊन गेलेले जे आहे ना ते अडचणीत ते सजेमध्ये. ऊस बघताय तुमचा आज, या ऊसामध्ये तुम्ही वेगळे पण काहीतरी केलं, तुम्हाला वेगळा अनुभव आला. वेगळा ना. समोरच पण ऊसच आहे ना? हो. का तो गन्ना आहे? नाही गन्ना नाही, ऊसाची. गणगणा येतो. गणगणना का बरं येतो? कारण तो जळालाय बघा. तो आताच सांगतोय की मी काय केलोय, जळालोय. आधार तुटला मुळे. हा म्हणजे तुमच्या भागात आता तुम्हाला पाणी, त्यांना पाणी नाही का? भर उन्हात म्हणजे आपण त्याला पाण्यात जळाला तो, बरोबर आहे ना? मग आता मला सांगा, तो जळाला मग हा पण जळायला पाहिजे ना? तुम्ही रोज पाणी घेऊन बसले गेला नाही ना? जनरली आता गुंठ्याला टनाच्या आत येत चालली. इथून बघ टना उड्या मारित होती. टना उड्या. हे झालं 10 वर्षापूर्वी. नंतर हळूहळू कर्ज वाढत गेलं, उत्पन्न कटत चाललं, कमी होत गेलं, बरोबर की नाही? मग आता ऊसामध्ये लगेच चेंजेस दिसायला लागला ना. काय बदल? त्यांचा ऊस असा उष्णतेत दम नाही धरला, बरोबर. थंडीमध्ये तांबेरा गेला त्यांच्या ऊसा. आपल्या ऊसा अजिबात तांबेरा म्हणजे थंडीत तांबेरा जातो, उन्हामध्ये जळून जातो आणि पावसामध्ये सडून जातो, पिवळा पडतो. कोणत्या ऋतूत चांगला राहतो? केमिकल पूर्ण बंद केलं. केलं. युरियाची गोण सुद्धा भेटणार नाही, सगळे कृषी अमृत. तुम्हाला भेटत नाही? नाही घरात सापडत. अच्छा, तुमच्या घरात नाही सापडत का? खरंय का? 5 महिने याला पाणीच नव्हतं, पाऊस होता. इथून फुटवे चालू झाले. या पेऱ्यांचं अंतर काय आहे? कमी. इथल्या पेऱ्यांचं अंतर काय आहे? कमी. लांबी कमी. आणि खाली लांबी काय आहे? जास्त आहे, वाढली. कृषी अमृत खूप जास्त टाकलं तुम्ही, लांबी वाढली पण जाडी नाही वाढली. ऑब्झर्वेशन करा. नंतर तुम्ही RNPS सोडला ना, तिथून पुढे परत काय झालं? परत वाढली. लांबी काय आली? वाढली. आणि जाडी सुद्धा वाढली. म्हणजे तुम्ही जर RNPS जर तेव्हाच सोडला असता त्याच्याबरोबर, तर लांबी बी वाढली असती, रुंदी वाढली असती आणि मधलं हे बारकी. किती ऑब्झर्वेशन बघा ना तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बदल कराल. तुम्ही काय केलंय हे ऊसच सांगू राहिला. आम्ही सांगणे बघा लांब खाली आहे का नाही कांड्या? इथं म्हणजे जवळ आहे का नाही? इथं परत लांब झाल्या का नाही? एकतर सगळ्या लांब पाहिजे होत्या आणि सगळ्या आखूड पाहिजे होत्या, किंवा मग खाली लांब आणि वर आखूड पाहिजे होत्या. हे सगळा उलटा कार्यक्रम झाला सगळा. काय इथं भांडवल कमी पडलं. आल्याचे पैसे काय केले? आलं लावलं तुम्ही ना? आलं लावलं. आल्या 2000 घर बांधलं सगळं झालं व्यवस्थित. यांनी जमीन घेतली. 30 लाखाचा बंगला बांधला मी. जमीन घेतली. 60 लाखाची जमीन किती घेतली? मी जवळपास 71 लाख रुपये घेतली. आल्यावर आम्ही 50 लाखाचा बंगला बांधला. वा, अभिनंदन. का हो, कुठून आले पैसे एवढे? हल्ल्याचे. RNPS आपल्याकडे जे रिपोर्ट असे अद्रक मध्ये तर रिपोर्ट एकदम टॉपचे, त्याचा विषय नाही. पण काय झालं होतं, अद्रकचा प्लॉट लावला होता मागच्या वर्षी. पहिल्या वर्षी किती पैसे झाले? पहिल्या वर्षी आपले 16 लाख रुपये झाले. बरोबर. दुसऱ्या वर्षी आपण 32 लाख रुपयाचा टप्पा पार अरे केला. बापरे. डबल टप्पा झाला. RNPS सरंकून नेला होता, बर भिजत घातला होता. तर 15 दिवस पाऊस चालला. RNPS खूप भिजला, म्हणजे त्याचा वास यायला लागला जास्त. बर बर बर. मी दिला सोडून याला ऊसाला. बर. तो ऊस विकते वेळी म्हणजे 42 कांड्यावर गेला होता. बियाण्याला 42 कांड्यावर ऊस होता. शेतकरी म्हणले उतरणार नाही, म्हटलं 100% घेऊन जा. त्यांना वाटलं खालचे कांडे आता जुने झाले, उतरते का नाही. तर सगळ्याचं ऊस, त्याचं बियाणं जे गेलेले ते पण ऊस पाहण्यासारखे. जरी त्यांनी रासायनिकवर केली तरी बियाणं स्टँडर्ड असल्यामुळे ते ऊसाची गुणवत्ता चांगली. आणि आपल्याकडे स्वतः खानदानी होता ऊस तो. खानदानी होता असं म्हटलं तरी चालेल. जी नवीन शेती घेतली ना त्या शेतीमध्ये आता ऊस आहे. पूर्वीच्या शेतकऱ्याचं आपण सांगत नाही काही, पण ऊस पाहण्यासारखं त्या शेतात कधीच काय पिकत नव्हतं. म्हणजे पूर्वीच्या शेतकऱ्याचं पिकत नव्हतं म्हणून तर त्यांनी विकलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की आमची जमीनच चालत नाही. आणि ती जमीन आज त्यांच्या तोंडामध्ये आम्ही काहीच बदल नाही केलेला, फक्त आपलं
तोंडाला पाणी येते आता. त्यांना तोंडाला पाणी येतं. हा म्हणते आमच्या जमिनीत एवढं सोनं कसं काय आणलं? केमिकलवर जर असती तर एवढी जमीन घेतली असती. नाही विकास नसतं पण आम्ही अधोगती नक्की झाली असती. आणि होतच गेली याच्या आधी पण झालीच ना. हा त्याच्या आधी पण म्हणजे झाली. एसटी वैदिकने तुम्ही आता 2 एकर जमीन घेतली, 2.5 एकर 2.5 जमीन. एकर घेतली. वा क्या बात. 80 गुंठे 100 गुंठे खरेदी. आता 100 गुंठे झाली. हा खरेदी 100 गुंठे झाली. खरेदी 100 गुंठे झाली खरेदी आणि आधी 80 गुंठे. आधी 80 बापी इस्टेट आपली 80 गुंठ्यावर 100 गुंठे विकत घेतली. विकत घेतली. वा क्या बात आहे. मी 6 वर्ष आलं करतच होते. हा पण ते तोट्यात होत 2-3 वर्ष तोट्यात गेलो. हा? इथं 2 वर्ष आलं केलं तर नाही 2 गेलं? वर्ष तोटा झाला. पहिले 2-3 वर्ष ना बुरशी लई धरायची. सारखी बुरशी झाली मुळकुज यायची म्हणजे सडायचं आलं. सड. म्हणजे आलं लागण्याची समस्या तुम्हाला पण होती हा पहिल्यापासून होती. हम्म. मग वैदिक आल्यावर बंद झाली. पण मग किती पैसे झाले त्याची? ते आमचे 30 लाख रुपये झाले. 30 झाले. 30 हा. मग त्याच्यावर घर बांधलं. हा त्याच्यावर घर बांधलं. घरभरणी झाली लगीन काय लग्न झालं. बोलावलं नाही आम्हाला. लगीन कोणाचं आता? बंधूचं लगीन झालं ना. हा. अरे वा अभिनंदन. कोणाचं? पण झालं. यांचं पण झालं. अरे वा अभिनंदन. आमचं महिन्यात झालं आता. एकाच वर्षात दोन्हींचे लग्न झाली. घर झालं त्यांची जमीन अरे वा झाली. संसाराला लागले सगळे. म्हणजे शेतीवर लग्न झाले आता. हा शेती. वा क्या बात है. आता हा ऊस किती निघल? ऊस आता आमच्या अपेक्षा 200 टन पडायला पाहिजे. 4 हा वर्षापासून इथं आखे याच्यामध्ये भारीच. हा यांचं 20 एकरचं उत्पन्न यांचं 2 एकरचं उत्पन्न चालते. म्हणजे लोकांचं 10 एकरचं आणि यांचं 2 एकरचं सारखं आहे. तुमचं म्हणजे लोकांचं 10 एकर पिकत नाही तेवढं तुमचं 2 एकर. असं म्हणायचं का 10 एकर केमिकलवर शेती करण्यापेक्षा आहे ना 2 एकर शेती वैदिकवर करा. आणि त्या 10 एकरचा खर्च 10 गुंठे करा पहिले. 10 एकरचा खर्च 2 गुंठे एकरवर करा. 1 एकर टोमॅटो जर केले तर त्याला किती सरासरी मला सांगा. म्हणजे जास्त हायेस्ट बी नाही जास्त लोएस्ट बी नाही. सरासरी किती खर्च येतो? तर 70-80 70-80,000 रुपये 100% येतो. किती तोडे होतात टमाट्याचे? किती दिवस टमाटे चालतात? आता पूर्वी आमचे 15-16 तोडे व्हायचे. यंदा फक्त 6-7 तोडे झाले. म्हणजे 15 वरून किती आले? 6-7 याच्यावर किती प्रगती केली राव? रिवर्स पडलाय. अच्छा रिवर्स आले का? मला वाटलं प्रगती. रासायनिक खतं तुम्ही पहिल्यापेक्षा तर जास्त वापरीत आहे. हा 100% जास्त वापरून काढले. बरोबर आहे. औषधं पहिल्यापेक्षा पॉवरफुल वापरीत आहे हा आणि फवारी बी जास्त काढीत आहे. बरं मला सांगा पहिल्यापेक्षा सुविधा जास्त आहे हो आहे ना. राईट. हा मग तुमचं काय म्हणणं आहे खताला पॉवर नाही राहिला का? रासायनिक खतामध्ये जादू नाही, जादू मातीत आहे. आणि म्हणून मातीत जोपर्यंत कस आहे तोपर्यंतच रासायनिक खतांची नशा त्याला चढते. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव दीपक सोमनाथ बनकर, राहणार माळीजाप, मुक्काम पोस्ट, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ऊस बघण्यासाठी बसलोय तुमचा बरोबर हो ना? हो काय वेगळे पण काय आहे ऊसामध्ये तुमच्या? हो. ऊसाचा स्टंपची जाडी, हा पेरेतलं अंतर, हा साईज बर. आणि हिरवेगारपणा. हे लसलशीत ऊस पण, हा. किती लांब आहे? हे पेरं बघा ना तुम्ही. पूर्णपणे एक वीत आहे. 6 इंचाचं जो पेर आहे. जास्त आहे. हा 6-7 7 इंचापर्यंत पेर आहे. हा. आणि जाडी किती त्याची? जाडी जाडी एक स्टंप हा असं वाटतं बांबूची. बांबू असं वाटतं ना. बांबूचं बेट लावले. हा बांबूचं वेट हा? लावलंय ऊस आहे. हे फुटवे नंतर आले का सगळे? हे हा नंतर उपपोटवे नंतर निघले. मागचे. हा उष्ण. तुमचा ऊस तर किती दिवसात झाला आता? आज त्याचा वाढदिवस मानला तरी अडचण नाही. हा बर. म्हणजे आज लागवड चालू होती. आमच्या हस्ते 8-9-10 वाढदिवस. तुमच्या आधी. बर. 8-9-10 लागवड चालू होती तर मित्र जूनला. हा अकोले तालुका म्हटला की ऊस बरोबर आहे, भाजीपाला आणि दूध व्यवसाय या 3 उत्पन्नाचे मार्ग शेतकऱ्यांना आहे. त्याच्यामध्ये जमीन तुम्ही बघता इथं का यांना सुपीक जमीन भेटलेली आहे. प्रवरेचं खोरं आहे, दोन्ही बाजूनी डोंगर आहे, वरती भंडारदरा धरण आहे बरोबर आहे. त्याच्या खाली परत निळवंडी डॅम आहे निळवंडी डॅम. आणि अतिशय सुपीक आणि पाणीदार हा प्रदेश आहे सगळा. म्हणजे पाण्याची काही कमतरताच नाही. पाण्याची कमतरता. आता आम्ही आलो तर नदीला पाणी सोडलेलंच आहे, हो कॅनलला पाणी सुटलेलं आहे हो. बरोबर आहे. हं. तर वर्षभर 12माही पाण्याची व्यवस्था असेल हा भाग. 12माही. त्यात जमीन काळी म्हटल्यावर तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, सोन्याचा चमचा घेऊन सोन्याचा, शेतकरी हा. जन्माला येतात. काळी आईची. बरोबर आहे. हो परंतु हळूहळू आपण जर पाहिलं तर बघा काय योगायोग आहे. नर्सरीची गाडी चालली समोरून हो. सर, ती जर गाडी जर पाहिली तर मी रस्त्याने तर म्हणत होतो हा. की
नर्सरीवाले मजेत आहे आणि त्यांची नर्सरी घेऊन गेलेले जे आहे ना ते अडचणीत आहे. ते सजेमध्ये सजीव बरोबर आहे ना. मालाला भाव हा अनेक अडचणी. नाही भाव नाही म्हणण्यापेक्षा पहिली गोष्ट क्वालिटीच नाही. आज समजा तुमचा ऊस आहे बरोबर आहे की नाही. ऊसापासून बनलेली साखर असेल किंवा गुळ असेल त्या गुळामध्ये ती क्वालिटी नाही आहे जी क्वालिटी पूर्वीच्या काळी पोरं नुसते गुळ खायची. गुळ हा, खायचे. पूर्ण संपूर्ण अन्न नुसतं गुळ खाल्ला तरी एवढा खरपूस असायचा आणि एवढा चवदार असायचा. परिपक्व परिपूर्ण आहार असायचा. तुम्ही जे म्हणता बाजार नाही तर त्याचं कारण काय आहे की तुमच्या अन्नामध्ये शेतमालामध्ये सकसता नाही राहील. बरोबर आहे ना. काय वाटतं तुम्हाला. केमिकलचं प्रमाण वाढत चाललं. करेक्ट. मग केमिकलचं प्रमाण वाढत चाललं म्हणजे तुम्ही भेसळ वाढत चालली ना. केमिकलचं प्रमाण वाढलं म्हणजे काय वाढली. भेसळ वाढली. आज तुम्ही ऊस बघताय तुमचा आज या ऊसामध्ये तुम्ही वेगळे पण काहीतरी केलं तुम्हाला वेगळा अनुभव आला. वेगळा ना. समोरचं पण ऊसच आहे ना. हो का तो गण नाही. नाही गणना नाही ऊसाची. गणना नाही ऊसाची. गणगणा येतो. गणना गणगणना का बरं येतो. कारण तो जळालाय बघा. तो आताच सांगतोय की मी काय केलोय जळालोय. आधार तुटला मुळे. हा म्हणजे तुमच्या भागात आता तुम्हाला पाणी त्यांना पाणी नाही का. हो पाणी आहे त्यांना. सगळी का पाणी सगळी पाणी. पण तरी सुद्धा त्यांचा ऊस जळाला. भर उन्हात भर म्हणजे आपण त्याला पाण्यात जळाला तो. बरोबर आहे ना. मग आता मला सांगा तो जळाला मग हा पण जळायला पाहिजे ना. तुम्ही रोज पाणी घेऊन बसले गेला नाही ना. म्हणजे तुमची माती काय झालेली आहे सुपीक झाली. सुपीक माती झाल्यामुळं उन्हाच्या झळा बसत नाही. ती माती नापीक झाली त्यामुळं केमिकलच्या हिटच्या झळा त्याला बसतात. म्हणजे आपण जे बघतो की आज सगळी का बघा माल सुकलेले. बरोबर. तुम्ही जर गेले कुठे बी सगळे माल सुकलेले. तुम्ही सगळीकडे नजर टाका माल सुकलेले. आता इथे रस्त्याने टर्नला बघा ती मिरची मध्ये बी जळून गेली. बरोबर आहे की नाही. तिला पाणी असून जळाली मग ते कशात झाली मर रोगाने जळाली. म्हणजे ती जास्त पाण्याने जळाली. ते पाण्यामध्ये जे क्षार आहे क्षार एवढे वाढलेले का पाणीच पिकाला जाळू राहिलं. पाणी पिकाला काय करू राहिलं जाळू राहिलं. आणि हेच शेतकऱ्याला कळत नाही. शेतकरी काय म्हणतो उन्हामुळे जळालं. आणि मी काय सांगतो त्या क्षारांमुळे जळालं. मग क्षार कुठून आले पाण्यातून आले. बरोबर की नाही. पाण्यात कुठून आले आपले रासायनिक खत पडून. अच्छा रासायनिक खतांनी आले. रासायनिक खत कुठून आलं दुकानातून आणलं. कंपनीने तयार केलं. कंपन्यांच्या दुकानातून कुणी आणलं आपणच आणलं. ते नाही सांगते. आणणारे कोण आहे आपणच. रासायनिक खत आणणारा मात्र निष्पाप आहे. बाकी सगळं पाप आहे. बरोबर आहे ना. खत दोषी पाऊस दोषी तुमचे माती दोषी पिकं दोषी पण शेतकरी दोषी नाही. शेतकरी मात्र भोळा महादेव. का हो बरोबर आहे का. चूक आहे ना. स्वतः विष आणतो आणि वरून म्हणतो पिकं जळाली. हा का हो मला सांगा तुम्ही विष पिले शेजारचं कसं काय मरल. तुम्ही त्याच्या नावाने प्या ना. केमिकल जो आणणार आहे तो केमिकल आणणारा दोषी तोच आपल्या शेतीमध्ये काय टाकतोय केमिकल टाकतोय. आणि त्या केमिकलनीच पिकं काय होत आहे जळत आहे हे अजूनही शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. तर ऊसाचं तुमचं जनरली ॲव्हरेज काय लोकांचं जनरली आता गुंठ्याला टनाच्या आत येत चालली. 1 टनाच्या आत. इथून बघ टना उड्या मारित होती. टन उड्या का 2-2 3 टन आहे का नाही. एकरी 2-2 3 टन. आणि काय नाही हो पाणी भरायचं युरिया DAP फेकून द्यायची आणि मस्तपैकी आला एकदा कारखाना सुरू झाला कालेज मोठामध्ये. बरोबर आहे की नाही. पण हे झालं 10 वर्षापूर्वी. नंतर हळूहळू कर्ज वाढत गेलं उत्पन्न कमी होत गेलं. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आता DAP ऐवजी 3 DAP टाकले तरी काही होत नाही. आहे का नाही. मी म्हणतो ट्रक उभं राहून तुम्ही खाली तर काय होणार आहे. त्याचं कारण काय आहे मातीत कस राहिलेला नाही. म्हणजे हे आता आम्हाला कळलं पाहिजे. मग आमची माती कसावर पिकते की नाही. आता मग तुम्ही तो बदल केला शेजारच्यानी बदल केला नाही तर काय बदल वाटतं तुम्हाला. मग आता ऊसामध्ये लगेच चेंजेस दिसायला लागला ना. काय बदल त्यांचा ऊस असा उष्णतेत दम नाही धरला. बरोबर. थंडीमध्ये तांबेरा गेला त्यांच्या ऊसा. आपल्या ऊसा अजिबात तांबेरा म्हणजे थंडीत तांबेरा जातो. उन्हामध्ये जळून जातो आणि पावसामध्ये सडून जातो पिवळा पडतो. कोणत्या ऋतूत चांगला राहतो कोणत्याच नाही. मग ते सुटेबल होऊ नाही राहिले. म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्ही बिल कोणावर फाडून राहिले ऋतूंवर. ऊन वारा पाऊस थंडी याच्यावर. बरोबर आहे की नाही. मग खरं बिल कोणावर फाडायला पाहिजे आपल्या याच्यावर. शेतकऱ्यांनी स्वतःवर फाडायला पाहिजे ना. तरच बदल होईल की नाही. आपण काय चेंजेस ऋतू बदलणार आहे का नाही. चला या वर्षी चला पावसाळा येणारच नाही असं होईल का. हा दुष्काळ पडेल पण पावसाळा
येणार. येणार आहे का नाही? उशिरा का म्हणजे एखाद्या उन्हाळ्यामध्ये थोडी उष्णता कमी, एखाद्या उन्हाळ्याची जास्त, पण उन्हाळा येणार. ते जर नित्य नियमाने येणार, निसर्गाचा भाग आहे. मग बदल कोणी करायचा? आपण, म्हणजे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. शेतकऱ्यांनी. पण तो शेतकरी बदल करीत नाही. आज तुमच्या पप्पांनी बदल केला, तर काय मामांनी बदल केला ना दीदी? काय बदल केला? केमिकल बंद केलं का? बंद हो, केमिकल पूर्ण बंद केलं. पूर्ण बंद आता केलं. युरियाची गोणी सुद्धा भेटणार नाही, सगळे कृषी अमृत. तुम्हाला भेटत नाही? नाही नाही, घरात सापडत अच्छा, नाही तुमच्या घरात नाही सापडत का? हो, खरं आहे का हो माऊली? हा, युरिया पण वापरता तुम्ही? नाही, तुम्ही युरिया आग्रह करते नाही? गरज येत नाही. तुम्ही एक विचार केला आणि पूर्णपणे काय वापरलं? वैदिक वापरलं. झिरो मेंटेनन्स आहे बरं का उसाला. घरच्या घरी लागवड काय केली. मेंटेनन्स राहतो मग? मग काहीच नाही ना, मग फक्त आपलं कृषी अमृत याच. नाही, केमिकल काय मेंटेनन्स राहतो? मग रासायनिक खत, मजुरी समजा करून घेणं हे. हा. आणि मग एवढा करून मग उत्पन्न भेटून नाही राहिलं. अच्छा, माल तसा नाही ना बरोबर. पाहिजे तसा. बस. 5 महिने याला पाणीच नव्हतं, पाऊस होत होता. कारण मे महिन्यात जो पाऊस चालू मे, झाला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा, ऑक्टोबर पर्यंत पाणीच पाणी नव्हतं, नाही पाणीच दिलं. भरलं नाही. मग पाऊस बेसल कधी टाकला? सुरुवातीलाच लागवडीची वेळेस. लागवडीची. काय टाकलं होतं? कृषी अमृतच्या 40 गोण्या टाकल्या होत्या. एवढ्या याला? हा, म्हणजे आणि मग- एकरी 20-20 बॅगा? हा, एकरी 20 बॅगा, दुसरं काहीच नाही. दुसरं काहीच नाही. आणि नंतर मग आपलं SSM आणि ग्रीन ग्रोजाच भर लावते वेळी. सम्राट शक्ती मिराकल किट टाकलं तुम्ही? ते 4 बॅगी. 4-4-2-2. हा बर, तुम्ही हे कधी टाकलं? ऑक्टोबर मध्ये हा, पाऊस उघडला? हा, भर लावलं. बर बर, बाळ भर म्हणतो आपण ते. त्यावेळेस टाकलं. हा, त्याच्यानंतर मग तुम्ही परत RNPH सोडलं हा, जानेवारी फेब्रुवारी मध्ये. बर. आणि किती सोडलं? soilच्या- किती सोडलं? RNPH 3 किलो सोडलं असं. 3 किलो. असं का बरं उलटा पालटा केलं? त्यांनी ना बेसन डोसला वापरायचं होतं. हा, म्हणजे एक दिवस तुम्ही चहा पावडर उकळून पिली, एक दिवस साखर उकळून पिली, आणि एक दिवस दूध पिली. सगळं एकत्र केलं असतं, चहा प्यायला भेटला असता ना. चहा प्यायला भेटला असता, पण खर्च वाढला ना लगेच. तसं नाही. काय होतं लक्षात घ्या बा. पहिली गोष्ट महत्वाची, तुम्ही जर ऊसाचं ऑब्झर्वेशन केलं, हा. बघा बरं, नीट ऑब्झर्वेशन करा. लगेच सांगतो तुम्हाला मी. आता हे जे आहे ना, हे नंतर निघायला फुटवा आहे, नंतर बरोबर आहे का? आता हा इथून फुटवे चालू झाले. या पेऱ्यांचं अंतर काय आहे? कमी. कमी. इथल्या पेऱ्यांचं अंतर काय आहे? कमी. कमी. लांबी कमी. आणि खाली लांबी काय आहे? जास्त आहे. वाढलेली. कृषी अमृत खूप जास्त टाकलं तुम्ही, लांबी वाढली, पण जाडी नाही वाढली. ऑब्झर्वेशन करा. नंतर तुम्ही RNPH सोडला ना, तिथून पुढं परत काय झालं? परत वाढली. लांबी काय आली? वाढली. आणि जाडी सुद्धा वाढली. म्हणजे तुम्ही जर RNPH जर तेव्हाच सोडला असता त्याच्याबरोबर, तर लांबी बी वाढली असती, रुंदी वाढली असती, आणि मधलं हे बारकी किती ऑब्झर्वेशन बघा ना तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बदल कराल. तुम्ही काय केलंय हे उसच सांगू राहिला. सांगू जरा. आम्ही सांगणे. बघा, लांब खाली आहे का नाही हो. कांड्या? हा. इथं म्हणजे जवळ आहे का नाही? हो. इथं परत लांब झालं का नाही? हं. एकतर सगळ्या लांब पाहिजे होत्या आणि सगळ्या आखूड पाहिजे होत्या, म्हणजे किंवा मग खाली लांब आणि वर आखूड पाहिजे होत्या. हे सगळा उलटा कार्यक्रम झाला सगळा. काय इथं भांडवल कमी पडलं. आल्याचे पैसे काय केले? हा, आल्याचे पैसे काय केले? आलं लावलं होतं तुम्ही ना? हा, आलं लावलं होतं. आल्या 2000 ते बांधलं, घर बांधलं, सगळं झालं व्यवस्थित. यांनी जमीन घेतली. 30 लाखाचा बंगला बांधला. मी जमीन घेतली. 60 लाखाची जमीन किती घेतली? मी जवळपास 71 लाख रुपयाची घेतली. आल्यावर? आले. हा. हा, हा, आम्ही 50 लाखाचा बंगला बांधला. वा, अभिनंदन. का हो, कुठून आले पैसे एवढे? आल्याचे पैसे कसे काय झाले? इथून मागणी झाली ते? तर हा, का हो? आपल्या यासाठी होती. लोकांनी बी आला होते, मग लोकांचे काय झाले एवढे पैसे? रिझल्ट चांगले भेटले, उत्पन्न चांगलं भेटलं. रिपोर्ट आले सर आपल्याकडे. हा, मागच्या वर्षी अद्रकचा प्लॉट लावला होता. RNPH आपल्याकडे जे रिपोर्ट असे, अद्रक मध्ये तर रिपोर्ट एकदम टॉपचे, त्याचा विषय नाही. हा. पण काय झालं होतं, अद्रकचा प्लॉट लावला होता मागच्या वर्षी. तर पहिल्या वर्षी किती पैसे झाले? पहिल्या वर्षी आपले 16 लाख रुपये झाले. बरोबर. दुसऱ्या वर्षी आपण 32 लाख रुपयाचा टप्पा पार अरे केला. बापरे. डबल टप्पा झाला. तेवढंच एरिया? तर नाही, एरिया वाढवली. वाढला होता थोडा, एक 10-15 गुंठेचा. बर. रेट मध्ये बाजारामध्ये वाढून गेले ॲव्हरेज बी वाढलं. आणि उत्पन्न पण वाढलं त्याच्यामुळे. किती तुमचं एकरी किती उत्पन्न निघालं तेव्हा? आता मागच्या वर्षी आपला 28 टन खोडवा आणि सुरू काढला होता, त्याच्यामध्ये आपली 32 लाख रुपये झाले होते. त्याला 110-115चा बाजार मिळाला होता. आणि त्याच्या आधी 28 म्हणजे 120 ते 110 रेट मिळाली होती. आणि टनेज किती निघालं? 28 टन निघालो. किती क्षेत्रात? साधारणपणे 45-46 गुंठ्यात निघालो होतो. म्हणजे एकरच होतं जवळ? एकरच होतं ते जवळपास. 28 टन? 28 टन. अरे बाप. आणि त्याची आपली शूटिंग झालेली त्या प्लॉटची. हा, हा, त्याच प्लॉट. तोच प्लॉट? तोच तुम्ही खोडेला धरला? थोड्या वेळेला धरला होता. अरे बापरे. त्याचं तेवढं उत्पन्न वाढलं होतं. हा, आम्ही ऑक्टोबर म्हणजे 16 टन काढलं तेव्हा? हा,
आणि त्याच्यानंतर खोड्याला धरून 28 टन काढलं. हा 28 टन 16 टन पहिल्या वर्षी काढला आदल्या आपण वर्षी काढलं. आदल्या वर्षी हा त्याच्या आदल्या वर्षी. हा आदल्या वर्षी काढलं. बर 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 मी तो 2 वर्ष ठेवला नंतर. हा नंतरचं 2 म्हणजे ते 14 ते 16 महिने राहिलं तू 16 महिन्यातच काढलं सर असं म्हणलं तरी 16 महिन्यात काढलं. हा ओके बर. आणि दोन्ही मिळून मग जमीन घेतली. हा जमीन घेतली. मग मागच्या वर्षी काढलं ना. हा आणि आणि ती जिच्यात काढलं ती पण पहिली आपण आजरकच खरेदी केली होती. हा आता वा, 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 वा. पण RNPS सरांकून नेला होता बर भिजत घातला होता तर 15 दिवस पाऊस चालला RNPS खूप भिजला म्हणजे त्याचा वास यायला लागला जास्त. बर बर बर. तर मग म्हटलं आता हा यांना म्हटलं तुम्हीच सोडताय का पण यांचा ऊस नेमका उतरतच होता. हा म्हटलं मग आता एवढी रिस्क घ्यायची जवळपास 6-7 हजार रुपयाचा होता. मी दिला सोडून याला ऊसाला. बर तो ऊस विकते वेळी म्हणजे 42 कांड्यावर गेला होता. बियाण्याला 42 कांड्यावर ऊस होता. शेतकरी म्हणले उतरणार नाही म्हटलं 100% घेऊन जा. त्यांना वाटलं खालचे कांडे आता जुने झाले उतरते का नाही. तर सगळ्याचं ऊस त्याचं बियाणं जे गेलेले ते पण ऊस पाहण्यासारखे. अरे ते बापरे. जरी त्यांनी रासायनिकवर केली तरी पण ते भारी. बियाणं स्टँडर्ड असल्यामुळे ते ऊसाची गुणवत्ता चांगली आणि आपल्याकडे स्वतः खानदानी होता ऊस तो. हा कांदानी होता असं म्हटलं तरी चालेल. खानदानी ऊस होता. आता तोच ऊस आपल्याकडे सुरू मध्ये हा सर 2,000 रुपयाचं बियाणं घेतलं होतं बर ऊसाचं. हा. त्याचे 96,000 रुपये होऊन माझी 1 एकरची लागवड पण झाली आणि 15 गुंठ्यात कांदे पण निघाले सगळ्या गोष्टी. अरे बापरे. ते याच्यासारखं झालं ते. हा दमडीचं तेल आणलं असंच. लांडोरीचा पाय लागला हा आहे का नाही. ते काय म्हणतात दमडीचं तेल आणलं मामंजीची दाढी झाली भाऊजीची डोकी झाली. बरोबर उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला आणि वेशीपर्यंत वगळ गेला वगळ आणि गेला. त्याच्यामध्ये उंट पोहून गेला. उलट पळून गेला अशीच. म्हणजे हे अतिशयोक्ती अलंकार जरी असला अतिशयोक्ती. आता ते पण ऊस आपल्या बाबतीमध्ये बघण्यासारखं. खरं ठरते. आता पण असेच ऊसाचं लस्टर बिस्टर जर बघितलं ना क्वालिटी किती कांड्यावर आहे आता? आता साधारण तो आता आऊत घातला 1 महिना झाला आणि हा. त्याच्या आधीचा जो आहे ना तो साधारण 12 ते 13 कांड्यापर्यंत किती पोहोचला. महिन्याचा आहे तो? तो डिसेंबरची लागवड आहे बरं. म्हणजे 5-6 महिन्याचा ऊस आहे. 6 महिन्याचा परत ऊस. कांदे पण काढले त्याच्यामध्ये. कांदे काढून 6 महिन्याचा ऊस किती कांड्यावर आहे? आता 12 ते 13 कांड्या 12 कांड्यावर आणि कांडा असे. हा कांड पण असं बघण्यासारखं आहे. आता माणूसच तसा आहे म्हणलं. तुमची शेतीच बदलून गेली शेतीच बदललेली आणि तुमचं हा जी नवीन शेती घेतली ना त्या शेतीमध्ये आता ऊस आहे. हा पूर्वीच्या शेतकऱ्याचं आपण सांगत नाही काही पण ऊस पाहण्यासारखं आहे. त्या शेतात कधीच काही पिकत नव्हतं. म्हणजे पूर्वीच्या शेतकऱ्याचं पिकत नव्हतं म्हणून तर त्यांनी विकलं. त्यांनी विकलं आणि त्यांचं म्हणणं होतं की आमची जमीनच चालत नाही पण मग त्यांचं म्हणणं म्हणून घेऊन टाका. जी त्यांनी देऊन टाकली त्याच्या बर आणि ती जमीन आज त्यांच्या तोंडामध्ये आम्ही काहीच बदल नाही केलेला फक्त आपलं तोंडात पाणी तोंडाला पाणी येते आता. त्यांना तोंडाला पाणी येतं. हा आता म्हणते आमच्या जमिनीत एवढं सोनं कसं काय? त्यांच्या घरी कधी कांदा खायला त्यांना पाहायला नाही मिळाला स्वतः रोज आदबूत पण आपल्याकडे आता ही साईज सावधान SCT वैदिक वाले जमीन घ्यायला तयार बसलेले आहे. आहे 2 वर्षात 2 खरेदी झाले सर. किती जमीन घेतली? सर 2.5 एकर घेतली 80 गुंठ्यावर म्हणजे अरे पहिली आपली 81 का हो, गुंठे मला खरंच सांगा केमिकलवर जर असती तर एवढी जमीन घेतली असती. नाही विकास नसतं पण आम्ही अधोगती नक्की झाली असती. आणि होतच गेली ना, याच्या आधी पण झालीच ना हा त्याच्या आधी पण म्हणजे SCT वैदिकने तुम्ही आता 2 एकर जमीन घेतली 2.5 एकर 2.5 जमीन. एकर घेतली. वा क्या बात. 80 गुंठे 100 गुंठे खरेदी. आता 100 गुंठे झाली. हा खरेदी 100 गुंठे झाली. खरेदी 100 गुंठे झाली खरेदी आणि आधी 80 गुंठे. आधी 80 बापी इस्टेट आपली 80 गुंठ्यावर 100 गुंठे विकत घेतली. विकत घेतली. वा क्या बात आहे. आणि मी इथं मेन हिरो पेक्षा तर साईड हिरोच गाजायला लागले. नाही अनुभव जास्त हा पहिल्यापासून आम्ही सुरुवात करतानाच 2023 क्या बात आहे. तुम्ही जोडी मात्र कमालची. हा तुम्ही ज्यावेळेस आलं पिकत होते पूर्वी पिकत होते का आताच पिकायला लागले? नाही आम्ही 2016-17 साली सुरुवात केली. आणि SCT मध्ये कधी सुरू केली तुम्ही? 23 साली. 23 साली. म्हणजे तुम्ही 6 वर्ष आलं करतच होते. हा पण ते तोट्यात होत 2-3 वर्ष तोट्यात गेलो. तुम्ही हे लोकांना सांगायसाठी म्हणून राहिले. नाही तुम्हाला काही निलेश सरांनी तोट्यात काहीतरी दिलं असं काही? नाही, हा? इथं 2 वर्ष आलं केलं तर नाही 2 दिलं? वर्ष तोटा झाला. पहिले 2-3 वर्ष ना बुरशी लय धरायची. सारखी बुरशी झाली मुळकुज यायची म्हणजे सडायचं आलं. सड. म्हणजे आलं लागण्याची समस्या तुम्हाला पण होती हा पहिल्यापासून होती. मग वैदिक आल्यावर बंद झाली. पण मग ते मेन तुमचा टर्निंग पॉईंट झाला. कृषी अमृत टाकल्यानंतर युमनी म्हणजे आळी हा आपली बुरशी बुरशी आणि उनी हे प्रकार आलाच आलाच नाही परत. नाही तर आम्ही 10 किलो फॉरेट वापरतो आजबाईचं इकरी एका आता तेच वासिव राहिला ना. आणि फेरोडॉन आणि तेच कुठं टाकलंय कोणतरी इदो वाशी होते पण. हा हा बरं मग तुम्ही मागच्या वर्षी आता समजा आता सध्या आलं केले हम्म. त्याचे बेसल डोस मग प्रॉपर टाकले हा, सगळे proper. तुम्ही जसं टाकले होते हा. RNPH कृषी अमृत सगळं त्याला किती डोस झाले आपले मागच्या वर्षी? मागच्या वर्षी आपण 4 डोस केले. 4 बेसल डोस झाले. तुमचे किती झाले? 4 4 झाले. चार, हा. किती पैसे झाले त्याचे? कधी मागच्या वर्षी नव्हती 23 हा, साली ते 2 हा. वर्षापूर्वी ते आमचे 30 लाख रुपये झाले. 30 झाले. 30 हा मग त्याच्यावर घर बांधलं. हा त्याच्यावर घर बांधलं. घर कधी बांधून झालं?
घर आता श्रावण महिन्यात झाली घरभरणी. आता? हा घरभरणी झाली. लगीन काय लग्न झालं. बोलावणार आहे आम्हाला लगीन कोणाचं आता? बंधूचं लगीन झालं ना. हा. अरे वा अभिनंदन. कोणाचं? यांचं पण झालं. अरे वा अभिनंदन. एकाच वर्षात दोन्हींचे लग्न झाली. घर झालं त्यांची जमीन अरे वा झाली. संसाराला लागले सगळे. शेतीवर लग्न झाले आता. हा वा क्या बात है. आज शेतकरी शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न होती नाही आज अशी परिस्थिती. पाहण्याचा दृष्टी पाण्याचा दृष्टिकोन पण बदलून. तुमच्याकडं हा. पण तुमचा आमच्याकडे नाही नाही आम्ही आमचे सातत्य सोडलं नाही. तुमची जे यश आहे ते यश बघून आम्ही सोडलंच नाही. पुरीचे बाप हा. प्रभावित झाले. मला आम्हाला कोणी नाव ठेवलं तरी येड म्हणले तरी चालेल. बर मग शेती करते बुवा असं. तुम्ही जे शेतीवर जे पिकवलं हा. तुमच्या पिकाचं यश बघूनच तुम्हाला विश्वास ठेवला ना हा. तुमचा. म्हणजे शेतकऱ्याला नाव नाही ठेवती अपयशी शेतकऱ्याला नाव अपयशी. हा. नाव शेतकऱ्याला अपयशी. मुलगी- हा. शेतकऱ्याला मुलगी द्यायला तयार आहे, मुलीचे बाप अपयशी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही. काय मत आहे? बरोबर आहे. म्हणजे एक खरं म्हणायचं का इथून मग पुढं? पाण्याचा दृष्टिकोन असं झाला शेतकऱ्याकडे. शेतकरी आपलं खाल्ल्या पतळीवर समजलं गेला. पूर्वी कसं होतं शेतकरी त्याचं कारण आहे ना, तुम्ही जर केमिकल पिकवताय तुमच्या शेतमालाला जर इज्जत नाही तुम्हाला काल इज्जत द्यायची? बरोबर आहे. हो त्याच्यामुळे शेतकऱ्याला इज्जत नाही राहिली. काय म्हणणं आहे तुझं? डिमांड नाही राहिली. काय काय बरोबर आहे? डिमांडच नाही. जर केमिकल असेल तर पिकणारच नाही. ते पीक पिकत पण ते विषारी पिकत ना, हम्म. ते जर टिकत नाही ते मार्केटमध्ये जाऊन त्या समजा याच्यामध्ये जर विष आहे असं माहीत झालं हम्म. ते खाईल का आपण? नाही. आणि जर खाल्लं तर आपल्याला काय होईल? त्याचा त्रास होईल. बरोबर आहे. हां असं केमिकल असं त्याला कोणी इज्जत देईल? नाही. बरोबर आहे का नाही? कोणीच देणार हां मग असं केमिकल ज्यांनी पिकवलं त्याला कोण इज्जत देईल? नाही. ही समस्या आहे ना. ते एवढं मूल्य कळत आहे. हम्म. उद्या जाऊन ते एसिडी काय Chemical पहिला मुळे विचार. शाळा म्हणजे मानसिक त्रास होऊ राहिली. म्हणजे तू आजार. केमिकलच्या शेती करणार आहे मुलाशी लग्न करशील का? का बरं नाही करणार? केमिकल असलेल्या पिकांचे भविष्यात नाही त्याला भविष्यात नाही ना. काय वाटतं तुला? मग त्याच्या मालकाला कुठून भविष्य राहणार आहे? हे आपल्याला कळतं का सगळ्यांना की आपण जर तुमचं जर मातीला भविष्य नाहीये, पिकाला भविष्य नाही, तर तुम्हाला कुठून भविष्य येणार आहे? बरोबर आहे. हा. म्हणजे तुम्ही जे म्हटले मागाशी का शेतकऱ्यांना इज्जत नाही असं नाही. केमिकल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना इज्जत नाही. तुम्ही किती पैसे कमवा ते टिकतील याची गॅरंटी नाही नाही. आता हा ऊस किती निघल? ऊस आता आमच्या अपेक्षा 200 टन पडायला पाहिजे. 4 हा. वर्षापासून ही राख आहे, याच्यामध्ये बारीच. हा यांचं 20 एकरचं उत्पन्न यांचं 2 एकरचं उत्पन्न सारखं. म्हणजे लोकांचं 10 एकरचं आणि यांचं 2 एकरचं सारखं आहे. तुमचं म्हणजे लोकांचं 10 एकर पिकत नाही तेवढं तुमचं 2 एकर. म्हणजे असं. मग 2 एकर फुकट त्यांनी एवढी 88 गुंठे ते 100 म्हणजे गुंठे असं म्हणायचं का 10 एकर केमिकलवर शेती करण्यापेक्षा आहे ना 2 एकर शेती वैदिकवर करा. हा. आणि त्या 10 एकरचा खर्च 10 गुंठे करा पहिले. 10 एकरचा खर्च 2च एकरवर करा. आमचं असं आहे सर, सोयाबीनचं जे आहे ना आमचं, हा आम्ही म्हणजे बिना खर्ची सोयाबीन राहते आमची. पण एकरी 18 ते 19 क्विंटलचं आवरेज बस बिना खर्ची 1 रुपया खर्च म्हणजे ह्या पिकांना एसिडी वैदिक वापरायचं वापरायचं. आणि सोयाबीन फुकटात करायची. फुकट करा. बोनस 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 काय? मॅडम असल्या साधा 68 रुपये किलो विकली मी. मॅडम असल्या म्हणजे खरं आहे. फुकट म्हणलं. माझं नाव पांडुरंग एकनाथ मांडलिक. अच्छा किती करता तुम्ही टोमॅटो? तुम्ही 2-2.5 एकर 3 एकर. 2-2.5 एकर करता. आपण 1 एकराचा हिशोब करू. 1 एकर टोमॅटो जर केले तर त्याला किती सरासरी मला सांगा. म्हणजे जास्त हायेस्ट बी नाही जास्त लोएस्ट बी नाही. सरासरी किती खर्च येतो? जर आपलं जुनं भांडवल असलं तर 70-80 नाही नाही फक्त केमिकलचा खर्च. हा म्हणजे तोच खर्च. राईट राईट. मग तोच जुनं भांडवल म्हणजे मंडळ घरचं असलं हा तर 70-80 हजार रुपये 100% येतो. म्हणजे खत 30-40 हजाराचे आणि 30-40 हजाराचे औषध. औषधं. बरं मला सांगा किती तोडे होतात टमाट्याचे? किती दिवस टमाटे चालतात? आता पूर्वी आमचे 15-16 तोडे व्हायचे. यंदा फक्त 6-7 तोडे झाले. म्हणजे 15 वरून किती आले? 6-7 याच्यावर किती प्रगती केली राव? रिवर्स पडलाय. अच्छा रिवर्स आले का? मला वाटलं प्रगती. ते गणितात कच्चा आहे जरा मी त्याच्यामुळं. मला सांगा समजा तुम्ही चांगलं आठवत तुम्हाला 20-25 तोडे पण व्हायचे हो 10 वर्षापूर्वी. व्हायचे ना. बरोबर आहे ना? अभिनव गाठी होती त्या टायमाला 21 तोडे का बरोबर आहे. आणि खर्च सुद्धा कमी यायचा. खर्च निम्मा कमी होता. बरोबर. निम्मा सुद्धा नव्हता. आता खर्च तुमचा 30 हजारावरून किती गेलाय? 80 हजारावर. आणि उत्पन्न मग तुमचं 15-16 तोड्यावरून 21 तोड्यावरून किती तोड्यावर? 5-6 तोड्या. 5-6 तोडे. बरं 5-6 तोड्यामध्ये बी किती भारी माल निघतो? क्वालिटी नाही, मालाला शायनिंग नाही पाहिजे. बरोबर आहे. नाही. तुम्हाला काय वाटतं रासायनिक खतं तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त वापरीत आहे? हा 100% जास्त वापरून पाहिजे. बरोबर आहे. औषधं पहिल्यापेक्षा पॉवरफुल वापरीत आहे हा आणि फवारे बी जास्त काढीत आहे. बरं मला सांगा पहिल्यापेक्षा सुविधा जास्त आहे हो आहे. राईट. हा मग तुमचं काय म्हणणं आहे खताला पॉवर नाही राहिला का?
खतामध्ये त्यांनी घटकच कमी करून टाकले का काय? असं नाही. काहीच नाही. थोडी खाऊन अहो, पाहिजे 3,000ची याची बॅग होती हा. आपली निवळीची, हा. ती 6,000 रुपयाला घेतली, एकदम भारी क्वालिटीची. बरोबर. ती सोडली तर मालाची साईज झाली. काहीच नाही. म्हणजे तुम्ही याच्यावरून अंदाज काढला का बा किती पण सोडा, काहीच उपयोग परंतु नाही त्या पीक आपली अवस्था सोडित नाही. नाही. हा हे तसंच बरोबर आहे ना. हो. तुम्हाला याचं कसं चेंजेस पाहिजे. तुम्हाला मी कारण सांगतो बघा. पहिली गोष्ट अशी असती की समजा तुम्ही ऊसाच्या रसावर आंबा जर खाल्ला, बघा मी नीट ऐका मी काय सांगतो. हो. ऊस खाल्ला, हा. गोड एकदम ऊसाचा रस पिले आणि त्याच्यावर जर तुम्ही आंबा खाल्ला, अजिबात फिक्का नाही लागत. बघा बरं मी काय म्हणते. पण तुम्ही चहावर पेढा खा, लगेच फिक्का लागतो. हो. काय कारण बरं? दोन्ही पण साखर आहे, हा, हा. इकडं ग्लुकोज आहे. म्हणजे हे काय आहे, हे कार्बोहायड्रेटमधलं नॅचरल ग्लुकोज आहे. कशामध्ये? ऊसाच्या रसामध्ये पण आणि आंब्यामध्ये पण. बरोबर की नाही? त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे आणि याच्यामध्ये सुक्रोज आहे. बरोबर आहे ना? कशामध्ये? साखरीमध्ये, रसात. पण याच्यापासून जेव्हा तुम्ही सल्फर टाकून काय बनवली? रासायनिक साखर बनवली. तेव्हा ती साखर तुमच्या इंद्रियांशी, जिभेच्या स्वादग्रंथींशी अभिक्रिया करते. मग ज्या वेळेस तुम्ही साखर चहा पिली, त्या चहातल्या साखरेने जिभेवर काय केला? परिणाम केला, ती पॅरालाइज केली. मग त्याच्यावर जेव्हा तुम्ही पेढा खाल्ला तर पेढ्यामध्ये पण साखरच आहे. मग त्या केमिकलवर केमिकल, त्या जिभेला त्याचा स्वाद मिळत नाही. तिला काय लागते? त्याची नशा लागते. नशा. लोक म्हणतात ना केमिकलची काय होती पिकांना? नशा होती. म्हणजे अगोदरच्या चहानी नशा केल्यामुळे नंतरचा पेढा गोड लागला नाही. पण तुम्ही ऊसाचा रस किती प्या, त्याच्यावर तुम्हाला आंबा गोडच लागतो. ह्याचं कारण याची नशा होत नाही. कळलं का तुम्हाला? तसं तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खतं तुम्ही टाकले का त्या जमिनीला त्याची काय होते? नशा होते. पिकाला पण नशा होते. म्हणून त्याला रिझल्ट मिळत नाही. रासायनिक खतामध्ये जादू नाही, जादू मातीत आहे. आणि म्हणून मातीत जोपर्यंत कस आहे तोपर्यंतच रासायनिक खतांची नशा त्याला चढते. कळलं का तुम्हाला? बघा ही माती तापली किती बघा. घ्या घ्या. हां बघा 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 तुमच्या द्या ना. हां अजून एक काम करा. तुम्हीच उठा, बाकीच्यांना उठवायचं नाही. तुम्ही उठा. इथे या. कोरडी माती घ्या. कोरडी वरची कोरडी माती घ्या. त्यांची कोरडी माती घ्या तिच्या. हां आणा इकडं. मी जाऊ द्या. मी काही बोलेल आहे की नाही? मला कंपनी चालवायची. तुम्हीच घ्या ना. तुम्ही मला काय सांग, तुमच्या हातात आहे ना. तुम्ही बघा ना. हां बघा काय. हां ही कोरडीच आहे ना. बस. हां आणि ही घ्या खालची. हां खालची घ्या ना. घ्या खालची घ्या. दुसऱ्या हातात घ्या खालची. हां घ्या खालची. किती फरक येऊ? 99%. हां टेम्परेचर डबल. म्हणजे माती तापली का ही? नाही. याच्यामधले क्षार तापले. काय तापले? क्षार. चटका कशाचा बसू राहिला? मातीतल्या क्षारांचा. जर मातीचा चटका बसत असता तर ह्या खालच्या मातीचा चटका बसला असता. कळलं का तुम्हाला रहस्य? आता याच्यापेक्षा भारी डेमो तुम्हाला कोणी देणार नाही बरं का. तुमची जी कस कमी झाला मातीचा, ती जादू कमी झाली म्हणून त्या रासायनिक खतांचा रिझल्ट मिळत नाही. तुम्ही यांच्या वावरामध्ये रासायनिक खत टाका, दनादन रिझल्ट मिळणार. त्याच तुमच्या वावरात इथं मिळत नाही ना, तेवढ्याच बेसल डोसमध्ये इथं दनादन रिझल्ट मिळणार. पण याचा कस काय होणार? सगळा ओढून घेणार. मग हेच ह्या रासायनिक खतांनी केलं. हेच आमच्या शेतकऱ्यांना कधी कळलं नाही. म्हणजे जमिनीचा कस महत्वाचा आहे, रासायनिक खत महत्वाचं नाही. आलं लक्षामध्ये? युरिया कांदे येत होते. मगाशी मला गणित सांगितलं की सरासरी 15 तोडे जरी धरले, ठीक आहे, आपण परत ते मागे जाऊ, 1 वर्ष मागे जाऊ. 15 तोड्याचा तुमचा खर्च किती? 70-80 हजार. उत्पन्न किती यायचं? जाळ्या किती निघायच्या? एकरात 1500-1600. 1500. मागच्या वर्षी किती निघाल्या? मागच्या वर्षी कमी निघाल्या. तरी 800-900 निघाल्या. बरोबर आहे. आता मला सांगा 800-900 जाळ्यांचे किती पैसे झाले? 100 रुपये जाळीन जर गेले तर किती झाले? 90,000. 200 रुपये जाळीन गेले तर 1,80,000. म्हणजे 1 रुपयाला 1 रुपया मिळाला तुम्हाला, असं म्हणायचं का? नाही, भेटलाच नव्हता मागच्या वर्षी. म्हणजे किती भेटला बाजार? पाऊसच चालू झाला आम्हाला. तोडलेच नाही. वाटिका निघून गेले. मला सांगा बरोबर, जर माल खराबच नसला तर मग वाटेकरी पळाले असते का? नसते पळाले. बरोबर आहे की नाही? म्हणजे वाटेकरी पळाले पावसामुळे नाही पळाले, माल खराब झाल्यामुळे पळाले. बरोबर आहे की नाही? मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे का तुम्ही जर तुमच्या शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब जर वाढवला तर तुमचं पीक एकदम भारी येणार. वातावरणामध्ये किती बदल होऊ त्यांनी फरक पडणार नाही. काय वाटतं तुम्हाला? काय करावं शेतकऱ्यांनी?
शेतकऱ्यांनी वापरून तो पाहिलं पाहिजे. हा सुरुवात केली तरच काहीतरी बदल दिसून येईल. सुरुवात नाही केली तर बदल दिसणार नाही असं. म्हणजे सुरुवात केली तर काहीतरी बदल हा, करता येईल. काहीतरी तुम्ही बदल. पहिली एक गोण वापरली, हा आम्ही सुरुवात एक गोणीपासून केली. बरोबर आहे की नाही? आम्ही काय म्हणून पूर्ण क्षेत्रावर नाही वापरायला. बरोबर. त्याने समजा 1 एकर क्षेत्र करतो ना, हा. तर 10 गुंठे डिफरंट करायला पाहिजे त्या प्लॉटमध्ये. आता आपण इथं बसलोय, बरोबर आहे? हम्म. तिकडून थायमेटचा वास होते बघा, फर्टिराचा येतोय ना. मला सांगा, आपण इथं नुसतं बसलोय तरी आपल्याला पार चक्कर यायला लागली, बरोबर आहे? नुसतं मिसळून येतोय हवेत, थोडा मिस करून वास येतोय. तर त्या ज्या ठिकाणी टाकल्या असेल ज्यांनी, त्याची काय परिस्थिती असेल? म्हणजे लोक विषारी होऊन गेले, नाही हा? विषच झाले पूर्ण. आहे की नाही? आणि म्हणून जर शेतकऱ्याला इज्जत वाचवायची असेल आणि आरोग्य टिकवायचं असेल तर थोडा बदल करण्याची गरज आहे. आणि बदल का नाही होत? कारण माणसाच्या मनाला काय लागली? त्याची सवय लागली. शेतकरी म्हणतात नाही मातीला सवय लागली, मातीला नाही, ह्याला सवय लागली. याला बोलला शेतकऱ्याला, बरोबर आहे? तर बदल केला तर आपली चला शेती करूया आनंदाने. पण SCT वैदिक मध्ये ना सर लक्ष्मी प्राप्त आहे. वा पहिली गोष्ट वा 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 वा. आम्ही केमिकल खूप केलं पण कधी पैसा चावडा पाहिजे तेवढा नाही किती पाहिला. वर्ष केमिकल शेती केली? सर आता माझं वय जवळपास 26-27 आहे. मी 8-9-10 वर्षापासून शेती करतोय. पहिल्यापासून शेती तशी 10 वर्ष शेती केली केमिकलवर, काही राहिलं नाही. नाही राहिलं काही. आणि या शेती 3 वर्ष केली. 3च वर्ष केली. त्याच्यात लक्ष्मी प्राप्त जास्त आहे माणसाला. नंतर बरोबर आहे लक्ष्मी का? प्राप्त नाही, सत्य आहे. लक्ष्मीचं काय म्हणणं आहे? लक्ष्मीचं खूप आनंद वाटतो, छान पण वाटतं खूप. हा. हो प्रगती झाली आहे, हो प्रगती पण झाली. डोक्याचा ताप कमी झाला तुमच्या? हो हा, हो हो 3 किलो. 3 किलो 100 ग्रॅम. बापरे, अरे 200 नाही नाही, ते याचं बुळखंडाचं 100 ग्रॅम सोडून दिले मी. जय श्री वैदिक. धन्यवाद.